पुढची काही सेकंद एक सिरियस सिच्युएशन माझ्यासोबत थोडं इमॅजिन करा. तुम्ही अर्जंट पैशाची गरज आहे तुम्हाला आणि मोबाईल ॲप वगैरे स्क्रोल करता करता तुम्हाला असं एखादं ॲप मिळतं की जे तुम्हाला सांगतं की इन्स्टंट लोन, नो आधार कार्ड चेक किंवा कुठल्याही प्रोसेसिंगची गरज नाही आहे, सिबिल स्कोअर चेकची गरज नाही आहे. आणि तुम्ही त्या ॲपवरती क्लिक करता, डाउनलोड करता, तुम्हाला लोनही इन्स्टंटली मिळून जातं. आणि एक साधारण हप्त्याभरानंतर सुरू होतो असली कहर. तुमचे फोटो लीक्स होतात, तुम्हाला धमक्या देणारे कॉल यायला लागतात, तुमच्या आईवडिलांना कॉल करून धमक्या दिल्या जातात आणि जी तुमची समाजात जी काही थोडीफार इज्जत आहे ती पण चव्हाट्यावर आणायला सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारच्या फोटो एडिट करून तुम्हाला ब्लॅकमेल करायला सुरुवात होते. आता सध्या मार्केटमध्ये असे खूप सारे इन्स्टंट ॲप लोन स्कॅम चालू आहेत, जे की या प्रकारचा स्कॅम करत आहेत. होतं काय की यांच्या ॲडव्हर्टाईज म्हणजे 5 मिनिटात लोन वगैरे पाहून जी गरजू व्यक्ती आहे ती यांच्या जाळ्यात सापडते आणि ॲप डाउनलोड करतानाच ही लोकं तुमच्या कॉन्टॅक्ट्सचा, तुमच्या फोटोजचा आणि मॅसेजचा तिन्ही परमिशन तुम्हाला मागून घेतात. आणि शिवाय जी प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली पण पैसे कट करतात. समजा एखाद्याला 25,000ची गरज आहे आणि त्यातले फक्त त्याला 20,000 भेटतात. 4-5 हजार त्या प्रोसेसिंग वगैरेच्या नावाखाली पण कट केले जातात. आणि यानंतर हे ॲप्स साधारण एक हप्त्याभरानंतरच तुम्हाला रिपेमेंट पण मागायला लागतात. आणि जो व्यक्ती आधीच गरजू आहे त्यांनी गरज असल्यामुळे ते पैसे घेऊन कुठेतरी यूज केलेले असतात आणि तो रिपेमेंट नाही करू शकत. तेव्हा ही लोकं काय करतात की तुमच्या फोटो एडिट करणे, तुम्हाला कॉलवरती धमक्या देणे, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जी लोक आहेत त्यांना फोन करून सांगणे की हा असे पैसे बुडवतोय वगैरे, तुमची विनाकारण बदनामी करणे वगैरे अशा गोष्टी ही लोकं चालू करतात. साधारणतः हे जे स्कॅम आहेत ते सगळे नॉन RBI रजिस्टर्ड कंपन्या चालवतात. त्यामुळे याच्यापासून वाचण्यासाठी आपण खालील काही उपाय करू शकतो. समजा जर तुम्हाला इन्स्टंट लोन पण हवा असेल तर ही नॉन RBI रजिस्टर्ड ॲप्स डाउनलोड नका करू आणि ट्रस्टेड NBFC म्हणजे बजाज फायनान्स वगैरे अशा कुठल्या कंपन्या असतील ज्या ट्रस्टेड आहेत त्यांच्याकडनं किंवा सरळ बँकेकडनं कर्ज घ्या आणि ह्या ॲपपासून कर्ज घेणं टाळा. किंवा समजा चुकून जरी ॲप डाउनलोड झालं असेल तर परमिशन देताना पण विचार करा की आपण कुठल्या गोष्टीची यांना परमिशन देत आहोत. आता याचा जो रिअल इम्पॅक्ट आहे, जो मेंटल त्रास त्या व्यक्तीला होतोय, हे तर त्या व्यक्तीपेक्षा कोणी जास्त सांगू शकत नाही आपल्याला. पण यामुळे खूप जण डिप्रेशनमध्ये पण गेलेले आहेत. आणि अचानक तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की तुमच्या आजूबाजूला पण सहज हसत खेळत वावरणाऱ्या व्यक्तीने पण असं एक्स्ट्रीम पाऊल उचललं असेल की ते तुम्ही इमॅजिन पण केलं नसेल. अशा पण गोष्टी घडत आहेत. त्यामुळे सावध राहा, असे ॲप्स यूज नका करू. आणि जर तुमच्यापैकी ऑलरेडी कोणी अशा प्रकरणामध्ये फसलेला असेल तर सायबर क्राईमला रिपोर्ट करा किंवा 1930 वरती कॉल करून पण तुम्ही तुमची कंप्लेंट दाखल करू शकता. इन्स्टंट पैसा म्हणजे ही तातडीची मदत नसून कधीकधी हा तुमच्यासाठीचा एखादा ट्रॅप पण असू शकतो. त्यामुळे इझी आणि फ्री मिळणाऱ्या गोष्टीवर एवढा विश्वास ठेवू नका. तुमची सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमची प्रायव्हसी ही कुठल्याही पैशापेक्षा खूप खूप मोठी आहे. ही माहिती जर उपयोगी वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या शेअर करण्यामुळे एखाद्याची मदत पण होऊ शकते. आणि अशाच फायनान्शियल अवेअरनेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद. ही माहिती जर उपयोगी वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या शेअर करण्यामुळे एखाद्याची मदत पण होऊ शकते. आणि अशाच फायनान्शियल अवेअरनेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.